एक क्षण थांबा. आज जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही, तर कदाचित तुमच्याकडून माघ गणेश जयंतीच्या दिवशी अशी चूक होत असेल, ज्यामुळे नकळत गणपती बाप्पाची कृपा तुमच्यापासून दूर जाते. अनेक लोक पूजा करतात, उपास करतात, नवस करतात, पण तरीही आयुष्य अडथळे संपत नाहीत. कधी विचार केला आहे का? आपण भक्ती करत आहोत, की फक्त दिखावा करत आहोत? आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा गोष्टी, ज्या जर माघ गणेश जयंतीच्या दिवशी चुकूनही केल्या, तर गणेश कृपा थांबते. पण जर टाळल्या, तर आयुष्य बदलू शकतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटचा संदेश तुमच्या संपूर्ण जीवनाची दिशा बदलू शकतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. कृपा सिंधू रहस्य गाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. ओम श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मंडळी, आज आपण एक अत्यंत संवेदनशील, गंभीर आणि तितक्याच प्रभावी विषयावर बोलणार आहोत. माघ महिन्यातील गणेश जयंती. हा दिवस केवळ सण नाही, हा दिवस केवळ पूजा नाही, हा दिवस म्हणजे आत्म्याशी संवाद साधण्याचा, आपल्या कर्माचा आढावा घेण्याचा आणि गणेश कृपेचं पात्र बनण्याचा पवित्र काळ आहे. पण तुम्हाला एक सत्य सांगते, अनेक लोक मोठ्या श्रद्धेने पूजा करतात, उपास करतात, उपाय करतात, नवस करतात, तरीही त्यांना अपेक्षित फल मिळत नाही. उलट अनेक वेळा असं वाटतं, मी इतकं करतो तरी माझं का होत नाही? याचं कारण एकच असतं, आपल्याकडून नकळत काही अशा चुका घडतात, ज्या गणेश कृपेला थांबवतात. गणपती हा विघ्नहर्ता आहे, पण तो न्यायाधीशही आहे. तो आपली भावना पाहतो, आपली शुद्धता पाहतो आणि आपला अहंकार ओळखतो. खूप पूर्वीची एक गोष्ट आहे. एका गावात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. दरवर्षी माघ गणेश जयंतीला मोठा उत्सव करायचा. मोठी पूजा, मोठा नैवेद्य, मोठा खर्च. गावात सगळे म्हणायचे, हा तर गणपतीचा फार मोठा भक्त आहे. पण त्याच्या आयुष्यात मात्र सतत अडचणी येत राहायच्या. नुकसान, वाद, आजारपण, मानसिक अशांती. एक दिवस तो एका साधूकडे गेला आणि म्हणाला, मी एवढी पूजा करतो तरी माझ्यावर कृपा का होत नाही? साधू हसले आणि म्हणाले, पूजा किती मोठी आहे यापेक्षा मन किती शुद्ध आहे हे महत्त्वाचं. मंडळी, हा संदेश आपल्या सगळ्यांसाठी आहे. माघ गणेश जयंतीच्या दिवशी सर्वात मोठी चूक कोणती असते? ती म्हणजे श्रद्धा नसताना केवळ दिखाव्यासाठी पूजा करणं. जेव्हा आपण देवासमोर बसतो, पण मनात ईर्ष्या, द्वेष, मत्सर, अहंकार, राग भरलेला असतो, तेव्हा गणपती आपली आरती ऐकतो, पण कृपा देत नाही. कारण गणेश म्हणजेच शुद्ध चेतना आहे. अनेक लोक त्या दिवशी उपास करतात, पण घरात भांडण करतात. उपास करतात, पण बोलण्यात कटुता असते. पूजा करतात, पण मनात दुसऱ्याविषयी वाईट भावना असते. मंडळी, अशा पूजेचा उपयोग होत नाही. गणपतीला फक्त फुलं, दुर्वा, मोदक नको असतात. त्याला आपल्या अंतःकरणातील स्वच्छता हवी असते. एकदा एका आईने आपल्या मुलाला गणपतीसमोर बसवलं. म्हणाली, बाळा, देवाला सांग मला खूप मोठं व्हायचं आहे. मुलगा म्हणाला, आई, देव मला म्हणतोय आधी चांगलं माणूस बन. हे वाक्य ऐकून आईचे डोळे भरून आले. माघ गणेश जयंतीच्या दिवशी अजून एक मोठी चूक अनेकांकडून होते. ती म्हणजे देवाला अटी घालणं. हे देवा, हे दे, ते दे, मगच मी हे करीन, ते करीन. भक्ती म्हणजे व्यवहार नसतो. गणपती म्हणजे प्रेम आहे आणि प्रेम कधीही अटींवर टिकत नाही. काही लोक त्या दिवशी पूजा करतात, पण नंतर दिवसभर चुकीचं बोलणं, चुकीचं वागणं, खोटं बोलणं, फसवणूक सुरूच राहते. मग म्हणतात, गणपती बाप्पा कृपा करत नाही. पण खरं सांगू का? कृपा थांबत नाही. आपणच स्वतः कृपेपासून दूर जातो. गणपतीचा स्वभाव बालकासारखा आहे. तो निर्मळ आहे. तो निष्कपट आहे. त्याला दिखावा आवडत नाही. त्याला दिखाऊ भक्ती आवडत नाही. त्याला हृदयातील प्रामाणिकता आवडते. माघ महिन्यात गणेश जयंती ही एक अशी संधी आहे, जिथे आपण आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. पण त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते. देवाला बदलण्यापेक्षा स्वतःला बदलणं ही खरी पूजा आहे. ज्या घरात रोज देवपूजा होते, पण घरात एकमेकांबद्दल आदर नाही, तिथे देव थांबत नाही. ज्या व्यक्तीच्या कपाळावर टिळा असतो, पण वागणं उद्धट असतं, तिथे कृपा येत नाही. ज्याच्या हातात जपमाळ आहे, पण मनात कपट आहे, तिथे गणपती बसत नाही. एक वृद्ध आजी दररोज लहानशी पूजा करायची. ना मोठा नैवेद्य, ना मोठी आरास. पण तिच्या घरात सतत शांतता होती. कोणालाही तिच्याकडे गेलं की समाधान मिळायचं.
कोणीतरी तिला विचारलं, "आजी, तुमच्याकडे एवढी शांती कशी?" ती म्हणाली, "मी रोज गणपती बाप्पाला एकच गोष्ट अर्पण करते, माझं स्वच्छ मन." मंडळी, हाच खरा उपाय आहे. माघ गणेश जयंतीच्या दिवशी जर आपण खोटं बोललो, कोणाचं मन दुखावलं, कोणाशी वाईट वागलो, गर्व केला, दुसऱ्याचा अपमान केला, गरिबाला तुच्छ लेखलं, तर त्या दिवशी केलेली पूजा ही निष्फळ होते. गणपतीला मोठ्या विधीपेक्षा मोठं हृदय प्रिय असतं. त्याला सोन्याचा मुकुट नको, त्याला प्रेमाचं मस्तक वंदन हवं आहे. त्याला पंचामृत नको, त्याला अश्रूंमधली प्रामाणिक प्रार्थना हवी आहे. आज अनेक लोक विचारतात, माझं नशीब का बदलत नाही? मी सांगते, ज्या दिवशी तुमचं वागणं बदलेल, ज्या दिवशी तुमचं बोलणं मृदू होईल, ज्या दिवशी तुमचं मन स्वच्छ होईल, त्या दिवशीच गणपती कृपा सुरू होईल. माघ गणेश जयंती म्हणजे फक्त पूजा करण्याचा दिवस नाही, तो आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. तो आपल्या चुका ओळखण्याचा दिवस आहे. तो आपलं जीवन अधिक सुंदर बनवण्याचा दिवस आहे. जर या दिवशी तुम्ही एखाद्याला माफ केलं, तर समजा गणपती प्रसन्न झाला. जर या दिवशी तुम्ही एखाद्याच्या डोळ्यात आनंद आणला, तर समजा गणपती प्रसन्न झाला. जर या दिवशी तुम्ही स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवला, तर समजा गणपती बाप्पा तुमच्या हृदयात स्थिर झाला. आणि म्हणूनच मंडळी, या माघ गणेश जयंतीला पूजा करताना हात जोडण्याआधी मन जोडायला शिका. देवापुढे बसण्याआधी अहंकार खाली ठेवायला शिका. मंत्र म्हणण्याआधी मन शुद्ध करायला शिका. कारण जिथं मन शुद्ध, तिथे गणेश बुद्धी. जिथे भावना पवित्र, तिथे गणेश कृपा. जिथं वागणं सच्चा, तिथे गणेशाचं वास्तव्य. आज तुमच्यासमोर मी एकच प्रार्थना ठेवते. या माघ गणेश जयंतीला फक्त फुलं अर्पण करू नका, तुमचं वागणं अर्पण करा. फक्त दिवा लावू नका, आपल्या अंतःकरणातला अंधार दूर करा. फक्त आरती म्हणू नका, आपल्या जीवनाचं स्वरूप बदलण्याचा संकल्प करा. गणपती बाप्पा तुमच्यावर कृपा करेलच, पण आधी तुम्हाला तुमच्यावर कृपा करायला शिकवेल. मंडळी, जर आजचा हा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल, जर आजचा तुमच्या मनाला एक क्षण जरी आत्मपरीक्षणाचा जन्म झाला असेल, तर समजा गणपती बाप्पा तुमच्याशी संवाद साधत आहेत. आज माघ गणेश जयंतीला एक संकल्प करा, मी आधी चांगला माणूस बनेन, माझं मन शुद्ध ठेवीन, माझं वागणं प्रेमळ ठेवीन. आणि हो, अशा पवित्र सकारात्मक जीवन बदलणाऱ्या आध्यात्मिक संदेशांसाठी आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या घरातील मित्रांमधील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. कारण कदाचित तुमच्यामुळे कोणाचं आयुष्य बदलू शकतं. गणपती बाप्पा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव कृपा करो. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.